नमस्कार मित्रांनो, हे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे. मुंबईत बांद्राला BKC येथे हे सेंटर आहे. आज मी माझे मित्र सूर्यकांत पेळणकर आणि गोपाळ शानबाग यांच्यासोबत या कल्चरल सेंटरला आलोय. चला आज जाऊन बघूया. एक अतिशय भव्य असं कल्चरल सेंटर आहे. ते वेगवेगळे हॉल्स आहेत. इथे काही प्रदर्शनही भरतात. तेव्हा इथे शॉपिंग मॉल देखील आहे. हे इथलं वातावरण बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे किती भव्य आहे. हे 4 मजली कल्चरल सेंटर आहे आणि आता त्याच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. आज जाऊन त्याचा एक एक भाग बघूया. सुरुवातीलाच इथे पुढे एक इन्फिनिटी रूम आहे. म्हणजे 4ही बाजूने आरसे लावलेले आहेत. आपण आत जाऊन बघूया. ही साधारण 250 ते 300 स्क्वेअर फूटची खोली आहे. त्याच्या 4ही बाजूला आरसे लावलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याची खोली इन्फिनिट अशी वाटते. आतमध्ये रंगीबेरंगी लाईट्स लावले आहेत. त्याच्यामुळे ह्याचे रिफ्लेक्शन अगदी इन्फिनिट पर्यंत दिसतं. ह्याचे लाईट्स लावले आहेत त्यातले आतले रंगही बदलत असतात. याला मराठीत भूल भुलैया खोली असंही म्हणता येईल. 5 मिनिटापर्यंत या खोलीत राहता येतं. पण आत गेल्यावर ही 5 मिनिटं देखील भरपूर वाटतात. एका वेळी फक्त 5 ते 7 माणसांनाच आतमध्ये सोडतात. ही भूल भुलैया खोली एक वेगळाच आनंद देऊन जाते आणि लहान मुलांसाठी तर ही खास परवानगी आहे. अर्थात मोठ्यांनी आनंद देतेच. काही वेळाने कळून असं होतं की आपण आत कुठून आलो ना आता बाहेर कुठून जायचं. तुम्हाला कशी वाटली ही भूल भुलैया रूम म्हणजेच इन्फिनिटी रूम? इथून आम्ही बाहेर पडलो. समोर हे वॉल पेंटिंग दिसलं. ते कसलं बनवलं म्हणून जरा जवळ जाऊन बघितलं तर हे मणी होते. छोट्या मोठ्या आकाराचे आणि रंगाचे हे मणी वापरून हे वॉल पेंटिंग तयार केलंय. साधारण 100 फूट लांब असं हे वॉल पेंटिंग आहे. या वॉल पेंटिंग मध्ये फारसे रंग नाही आहेत. तरी एक पाण्यात रिफ्लेक्शन पडल्यासारखं दिसतंय. हा तळमजल्यावरचा रिसेप्शनचा एरिया आहे. लाईट इंटू स्पेस. इथे लाईट रिफ्लेक्शन म्हणून आपापल्या सावल्या दिसत होत्या. लहानपणीचे दिवस आठवले. पुढे या बाजूला अजून एक दालन आहे. इथे जगभरातल्या मान्यवर कलाकारांची कलाकृती ठेवलेली आहे. यांना या कलेची आवड आहे किंवा जाण आहे तेच याचा चांगला आस्वाद घेऊ शकतात. या इथे एक छोटासा फोटो शूटआउट कॉर्नर आहे.
या पुढच्या दालनात आरसे वापरून विविध कलाकृती तयार करून ठेवलेल्या आहेत. इथे वाळूत खुपसून ठेवलेला एक आरसा आहे. या दालनातून बाहेर पडून आता मी शॉपिंग मॉलकडे जातोय. या इथे जगभरातले प्रसिद्ध ब्रँड्सचे आउटलेट्स आहेत. या इथे शेकडो ब्रँड्सची महाप्रचंड दुकानं आहेत. फिरून दमलो म्हणून खाली मी रेस्टॉरंट मध्ये आलोय. या इथे एक मोठा फिश टँक होता. साधारण 15 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 8 फूट उंच इतका मोठा फिश टँक आहे. माशांची भरपूर प्रजाती होत्या. या फिश टँकची वॉल थिकनेसच जवळजवळ 1 फुटाची होती. रेस्टॉरंट मध्ये बसून आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. तिथे मागे फिश टँक दिसतोय बघा. एका काचेच्या छानशा किटलीतून चहा आला. अबो एवढा मोठा कप. चहाचा आस्वाद घेत रेस्टॉरंट मध्ये काही वेळ घालवला. वरच्या मजल्यावर या ठिकाणी एक मल्टिप्लेक्स आहे. चला आता निघायला हवा. वाटेत निघताना हे फुलांचं डेकोरेशन दिसलं. इथे मर्सिडीजची गाडी ठेवली आहे. आता थांबायला हवं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.